यस्य स्वयं स्वभावाप्ति रभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने। जय बोलो पूज्यपाद आचार्य भगवान की जय। दुसरा श्लोक बघत होतो आपण। योग्योपादान योगेन दृषदः स्वर्णतामतां द्रव्यादिस्वादिसम्पत्ता वात्मनोऽप्यात्मतामताम्। सांगा अर्थ काय होता? योग्य उपादान मिळालं असताना, बसा की समोर माझ्या योगिताताई सिद्धम। योग्य उपादान मिळालं असताना दृषद म्हणजे सुवर्णपाषाण सुवर्णपणाला प्राप्त होतं, त्याप्रमाणे बोला। स्वद्रव्य क्षेत्र काल भाव, योग्य स्वद्रव्य स्वक्षेत्र स्वकाल स्वभाव संपत्ती प्राप्त झाली असताना आत्मा सुद्धा परमात्मपणाला प्राप्त होतो, हे सांगितलं होतं। तरी तर थोडंसं त्यांनी चांगलं घेतलं विश्लेषण। पहिल्या श्लोकामध्ये काय सांगितलं होतं आपण? आत्म्याच्या स्वभावाच्या प्राप्तीचा उपाय सांगितला। पहिल्या श्लोकामध्ये काय सांगितला होता? आत्मा स्वभावाला कसा प्राप्त होतो? संपूर्ण कर्मांचा अभाव झाला असताना आत्मा परमात्मा होतो, असं निगेटिव्ह भाषा सांगितली होती पहिल्या। काय म्हणले? जेव्हा आत्मा स्वतःला जाणतो तेव्हा कर्मांचा नाश होतो। तर म्हणून सांगितलं की आत्म्याला परमात्मापणा प्राप्त करण्यामध्ये निगेटिव्ह हेतू दिला, कर्मांचा अभाव। मग पॉझिटिव्ह हेतू काय आहे? तर त्याचं कारण दुसऱ्या श्लोकामध्ये देत आहेत। काय झालं असताना आत्मा परमात्मा होतो, म्हणजे पहिल्या श्लोकामध्ये त्यांनी दिलं निगेटिव्ह कारण, आता दुसऱ्या श्लोकामध्ये उपादान सांगतायत ना। बाहेरचं हे सगळं निमित्त आहे म्हटलं, काय कर्मांचा अभाव झाला, देवशास्त्र गुरूंचा उपदेश मिळाला, हे सगळं बहिरंग निमित्त आहे, पण उपादान तसं स्वतःचं असतानाच कार्य होतं, असं पॉझिटिव्ह सांगतायत। थोडंसं इथं चांगलं घेतलं आहे, वाचते। पहले श्लोक में आत्मा के स्वभाव की प्राप्ति का उपाय निषेध रूप कारण से बताया गया था, अर्थात समस्त कर्मों का अभाव होने पर स्वभाव की स्वयं प्राप्ति हो जाती है। इस तरह निषेध रूप कारण बताकर अभेद स्वभाव की प्राप्ति कही गई थी। कर्मांचा अभाव झाल्यावर स्वभावाची प्राप्ती होते असं निषेध रूप कारण सांगितलं होतं। अब इस श्लोक में विधि रूप कारण बताते हैं। विधी कशाला म्हणायचं? पॉझिटिव्ह कथन केलं की विधी रूप म्हणायचं, आणि निगेटिव्ह कथन केलं तर प्रतिषेध रूप म्हणायचं। तर सांगतात आता काय की जे विधी रूप कारण सांगितलं होतं ते या ह्याच्यामध्ये सांगतायत। काय? उपादान मिळालं असताना तशा प्रकाराने कार्य होतं, म्हणजे माझं उपादान असेल तरच मला तिथं निमित्त तर बहिरंगामध्ये मिळणार आहे। देवशास्त्र गुरु मिळाले नाहीत का सगळ्यांना? तरीसुद्धा सर्वांचं कल्याण नाही झालं, सर्वांना सम्यक दर्शनाची प्राप्ती नाही झाली। म्हणून सांगतात आता की मला जेव्हा सम्यक दर्शन प्राप्त झालं तेव्हा बहिरंगामध्ये ते निमित्त म्हणले गेले, म्हणून सांगितलं। विधी कशाला म्हणायचं आणि निषेध कशाला म्हणायचं? विधी म्हणजे पॉझिटिव्ह कारण आणि निषेध म्हणजे किंवा प्रतिषेध असा शब्द येतो, म्हणजे निगेटिव्ह कारण। मग
पहिल्या श्लोकामध्ये काय सांगितलं? परमात्मा बनायचा उपाय निषेधरूप कारण सांगितलं. म्हणजे कर्मांचा परमात्मा बनायसाठी कर्मांचा अभाव झाल्यावर परमात्मा बनतो हे निगेटिव्ह कारण सांगितलं. आणि पॉझिटिव्ह काय सांगितलं? दुसऱ्या श्लोकामध्ये आता सांगतायत ते विधिरूप कारण सांगतायत म्हणजे पॉझिटिव्ह. पहिला श्लोक म्हणा. यस्य स्वयं स्वभावाप्ती रभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने योग्योपादानयोगेन दृशदः स्वर्णतामतां द्रव्यादिस्वादिसम्पत्तां वात्मनोप्यात्मतामतां. तर काय चाललं होतं आपलं? दुसऱ्या श्लोकाचा अर्थ सांगा काय होतं? योग्य उपादान योगेन दृशदः स्वर्णतामता. इकडे या काकी, चटई घेऊन कसा पाहिजे छोटी दिसणार नाही. सुवर्ण पाषाणाचं पण सुवर्णपणाला प्राप्त होतं ते. त्याप्रमाणे योग्य द्रव्य क्षेत्र काल भावाची संपत्ती प्राप्त झाली असताना आत्मा परमात्मा होतो असं विधिरूप कारण सांगत होते याच्यामध्ये. तर मी काल शिकवले तुम्हाला, सांगितलं होतं की उपादान कशाला म्हणलं आणि निमित्त कशाला म्हणलं? जे कार्याचा कर्ता असतं त्याला म्हणायचं उपादान. आणि निमित्त कशाला म्हणलं? जे कार्याच्या अनुकूल असतं त्याला म्हणायचं निमित्त. जसं उदाहरण द्या एखादं, झालेले सगळे सोडून दुसरं उदाहरण द्या. त्यांचा उपदेश वगैरे हे सगळं निमित्त झालं. मग तुम्हाला मी परवा दिवशी अभ्यास दिला होता काय? 4 गतीमध्ये सम्यक दर्शन प्राप्त करायसाठी काय काय कारण असतात निमित्त रूपाने. तर पहिला मनुष्य गती घेऊ आपण. मनुष्य गतीमध्ये सम्यक दर्शन प्राप्त करायचं तर काय बाहेर निमित्त काय असतं? सरक की समजीत जरा इकडे दिसत नाही, जरा प्रज्वल इकडे सरक. काय म्हटलं तुला? आमच्याकडे आहे पटकन घे, माग आहे तिथं. हां, काय सांगितलं? मनुष्य गतीमध्ये जिनबिंब दर्शन, दुसरं जिनोपदेश, तिसरं जातीस्मरण. तर मनुष्य गतीमध्ये हे 3 कारणं सांगितली. मनुष्य आणि तिर्यांचे दोन्ही घ्या. मनुष्य तिर्यांचे दोन्ही गतीमध्ये सम्यक दर्शन प्राप्त करत असताना उपादान रूपाने तर उपादान रूप से स्वयं का जीव है वही है कारण, और निमित्त रूप से बहिरंग में एक तो जिनबिंब दर्शन करने पर स्वयं का अनुभव करता है, वैसे ही वह जीव कि जैसे भगवान है वैसा मैं हूँ, ऐसा प्रतीति करने पर सम्यक दर्शन की प्राप्ति हो सकती है. तो उसे कहते हैं जिनबिंब दर्शन. ये निमित्त हो गया. मिळाली वही? पेन आहे हे घे. आता तुला हे घे, द्या हो त्याला. और दूसरा क्या बताया? जिनोपदेश यानी क्या? जिनेंद्र भगवान का उपदेश, फिर इस शास्त्र से पढ़कर, किसी से सुनकर, समझकर, जैसे कैसे भी सम्यक दर्शन की प्राप्ति हो तो उसे कहते हैं जिनोपदेश. ये निमित्त हो गया. पुरुषार्थ तो स्वयं में किया है उसने. जिनोपदेश तो सभी को मिलता है लेकिन सभी को सम्यक दर्शन की प्राप्ति नहीं होती. तो मुझे हो गई मतलब वहाँ पर वो निमित्त है बहिरंग में. जिनोपदेश मिला, जैसे वो
वो क्या हो गया था, सिंह का जीव था जंगल में और चारण मुनि गए थे वहाँ पर, उन्होंने उपदेश दिया। वहाँ अन्य पशु नहीं थे क्या? सभी थे जंगल में और अनेक पशु, लेकिन सभी को वाणी सुनाई दी भी नहीं होगी या दी होगी तो भी सम्यक दर्शन के लिए सिर्फ इनको ही निमित्त हो गया। सिंह के जीव को ही सम्यक दर्शन हो गया वो मुनिराज का उपदेश सुनकर। तो इसलिए बताया जिनोपदेश ये भी सम्यक दर्शन में निमित्त हो सकता है। वैसे ही नरक में कौन था जिनको उपदेश मिला? रावण और लक्ष्मण का जीव। तो उनको भी जब सीता का जीव उपदेश देने के लिए गया, प्रतीन्द्र का जीव, तब वहाँ पर अन्य नारकी नहीं थे क्या? सभी थे, लेकिन फिर भी इन दोनों को ही उपदेश क्यों मिला? इन दोनों को ही सम्यक्त्व की प्राप्ति क्यों हो गई? तो उसको कहते हैं उपादान। तो उपादान स्वयं का रहता है, निमित्त बहिरंग में वैसे मिल जाते हैं। तो जिनोपदेश मिलने के बाद सम्यक दर्शन की प्राप्ति हो तो वो निमित्त हो जाएगा। जाति स्मरण यानी क्या? हाँ, मतलब जो कुछ भी पूर्व में देशना मिली होगी या कुछ उसके साथ इंसिडेंस हो गया होगा जो कि धर्म की विराधना का फल होगा, धर्म की आराधना का फल कुछ होगा, ऐसे जो भी उसको स्मरण आया और वहाँ से उसने लगा लिया, तो अगर उसने उस इंसिडेंस से कुछ बोध लिया तो सम्यक दर्शन की प्राप्ति हो सकती है। नहीं तो वैसे तो नारकी तो हर एक नारकी को पूर्व का वैरी याद आता है। जो भी सामने दिखता है वो पूर्व का वैरी ही लगता है, लेकिन सभी को वैसे सम्यक्त्व की प्राप्ति नहीं होती। तो ये बताया था नैन्सी, क्या बताया था कि जहाँ नारकी का जन्म हुआ उस समय उसके बाद अंतर्मुहूर्त काल में ही उसको याद आता है कि मैं यहाँ पे क्यों आया, इतनी मुझे वेदना क्यों हो रही, इतना दुख क्यों है यहाँ पर, ऐसी क्षेत्र में, ऐसे भूमि में मैं क्यों जन्म लिया, ऐसा वो सोचता है ना, तो पूर्व का उसको स्मरण हो जाता है। मतलब अवधि ज्ञान होता है जन्मतः उनको, तो वो लगा लेते हैं कि मैं पूर्व भव में मैंने क्या किया। तो जिनेंद्र भगवान का जिन धर्म का या किसी का अवहेलना की होगी या अनादर किया होगा, इस वजह से मैं यहाँ पे आ गया हूँ, ऐसे उसको जब ख्याल आता है ना तो वो पश्चाताप दग्ध हो जाता है और उसकी वजह से उसको सम्यक दर्शन हो सकता है। ऐसे धवला में आया है कि जन्म होने के बाद नारकी को जाति स्मरण से सम्यक दर्शन पहले अंतर्मुहूर्त में होता है। क्या समझ में आया? मतलब लाइफ टाइम उसको अवधि ज्ञान है, लाइफ टाइम में वो सोच सकता है, लेकिन जब जन्म हो गया ना वही उसको रियलाइज़ होता है कि मैं यहाँ पे क्यों आया, ये मेरी गलती का फल है, मैं कितना पापी हूँ, ऐसा उसको जो अंतरंग में फील होता है ना वही उसके सम्यक्त्व का कारण हो सकता है। नहीं तो सभी जीवों को अवधि ज्ञान है लेकिन सभी को सम्यक दर्शन नहीं होता। कितने नारकी है पता आहे? मनुष्यांपेक्षा जास्त पॉप्युलेशन आहे नारकींची, त्यांच्यापेक्षा जास्त देवांची। तो वहाँ पर एक एक नरक में असंख्यात नारकी है। तो और एक जन्म हो गया हमारा तो +1। क्यों? अगर धर्म की विराधना करेंगे तो वही गति मिलेगी और दूसरी नहीं। कल क्या किया बताओ? धर्म की आराधना की कि विराधना की? पारस, कल रात 8 बजे क्या किया? विशाल भैया काय केलं कल रात 8 बजे? भजन म्हणलं। बरं, निशांत काय केलं? आत्मज संगीत मंदिरात आला होता। अगर हमने आराधना की होगी तो अच्छा है, अगर विराधना की होगी तो अच्छा हुआ कल क्लास नहीं था, चलो छुट्टी। एक दिन मज़े में, संडे हॉलीडे थे सर। मतलब अगर हमने आराधना की तो उसका फल हमें ही मिलेगा और विराधना करेंगे तो उसका फल भी हमें ही मिलेगा। तो ये मनुष्य और तिर्यंचों के लिए भी यही 3 कारण होंगे। मतलब जैसे सम्यक दर्शन मनुष्य को हो सकता है वैसे ही, मुझे कल एक ने पूछा ऐसे क्वेश्चन, तिर्यंचों को कैसे हो सकता है? उस टाइम के तिर्यंचों को होता था। जैसे क्या सिंह के जीव को हो गया, उस और जिनको भी देशना मिली उनको बैल का जीव था उसको हो गया,
ये उस टाइम पे होता था, अभी कौन होता है तिर्यंच सम्यक दृष्टी? ऐसा किसी ने मुझे पूछा, आंसर दो काका। होता है का नाही? पुण्यात बघायला पाहिजे का? हो सकता है, शास्त्र का उपदेश है, हम ऐसे मुंह देखकर नहीं बता सकते ये सम्यक दृष्टि है कि मिथ्या दृष्टि है। तिर्यंच भी सम्यक्त्व को प्राप्त कर सकते हैं। अंतरंग परिणति है, वो अपने अपने गुणों का परिणमन है, पर्याय है, तो उसको समझ में आ सकता है, सिर्फ उतना ही। वो बता नहीं सकता कि या उससे कुछ ऐसे साइन नहीं मिलेंगे कि वो सम्यक दृष्टि हो गया है ऐसे। मतलब ये भी साइन नहीं है। हाँ, ऐसा सुना मैंने भी। काय म्हणताय? मनुष्य गतीपेक्षा तिर्यंचना कमीच होत असेल नहीं? नहीं, मनुष्य से तिर्यंच असंख्यात है जो सम्यक दृष्टि है। क्या बताया मैंने? मनुष्य कम है लेकिन काका, मनुष्य कम है लेकिन तिर्यंच असंख्यात है जो सम्यक दृष्टि है, जो पंचम गुण स्थान वर्ती है उससे भी असंख्य, मतलब मनुष्यों से ज़्यादा संख्या है तिर्यंचों की। तो इसलिए परसों एक वीडियो बताया था ना, क्या बताया था उसमें? कौन है थे? तो उसमें बताया था उन्होंने कि वो एक कुत्ता है और वो किसी श्वेतांबर शायद साध्वी थे, उनके साथ 5-6 साल से रह रहा है। मैंने उसका वीडियो देखा था, तो उसमें उन्होंने बताया कि वो 5-6 बार पालीठाना की या कहीं तीर्थ क्षेत्र की वंदना करके आया है, और बहुत उनके साथ रहकर उसने उपवास भी किए हैं, अंशना जल नहीं यूज़ करता, बहुत सारे रूल्स फॉलो करता है, ऐसा उन्होंने बताया। और बिहार में हज़ारों किलोमीटर उनके साथ वो घूमा है, ऐसे उन्होंने बताया था उसमें। मतलब ये भी साइन नहीं है सम्यक्त्व का। ठीक है, कुछ संस्कार होंगे पहले कि नहीं होगा ऐसे भी नहीं है, हो भी सकता है, नहीं भी हो सकता है। बाहर की कोई भी क्रिया हमें सम्यक्त्व का पता नहीं दे सकती। मतलब सम्यक्त्व है ये समझ में नहीं आ सकता बाहर के किसी भी लक्षण से। और एक बताया था परसों, एक आया था वीडियो की, एक गाय है और वो किसी कपड़े की दुकानदार के यहाँ पे वो डोर काय म्हणायचं ओपन करके अंदर जाती है स्वयं। कांच का डोर था, वो स्वयं गाय अभी अंदर कस्टमर्स भी थे बहुत सारे, लेकिन वो डोर ओपन करके अंदर गई और जहाँ पे वो बैठा था ना मालिक, गद्दी पर बैठते, वो गले के यहाँ पे गद्दी पे बैठा था, उसके पास जाकर गद्दी पर गाय बैठ गई और वो फिर उसको नमस्कार करता है, ऐसे उसको काय म्हणायचं हात फिरवते, माया करते, असं दाखवलं त्यांनी। ॲक्च्युली माता म्हणून, गोमाता असं त्यांच्याकडे ते म्हणतात ना, त्या टाईपमध्ये काहीतरी पूर्वीचं असते, एखादे संस्कार राहिलेले म्हणा, काहीतरी ऋणानुबंध असतात, असेल त्या गादीचा मालक तेच, कुणाला माहिती पूर्वीचा, म्हणून त्या संस्काराने गेलेला असेल। मतलब ऐसे कोई जानवर दिखते हैं कि बहुत सारी। और एक बताया था कि हाथी है, वो भी किसी के घर में उसको पता है कि वहाँ पर मूर्ति है भगवान की, तो वो अंदर जाकर मूर्ति के दर्शन करता है, नीचे बैठकर उसकी सूंड ऊपर करके, ऐसे पूरा विधिवत ऐसे बताया है। मतलब ये सब पूर्व के संस्कारवश कर सकते हैं प्राणी, ऐसा कुछ उसमें खास नहीं है, लेकिन इससे सम्यक्त्व का पता नहीं चलता। सम्यक्त्व का चिन्ह क्या है? सिर्फ और सिर्फ श्रद्धा की निर्मलता या आत्मा की यथार्थ प्रतीति, इसी से सम्यक दर्शन का निर्णय कर सकते हैं, अन्य कोई लक्षण नहीं है। आगे देवों का क्या है? बोलना। आगम विचारत होता सिंहाला मुलींचं आगम आगम विचारू दे की तू का बरं वकीलपत्र कुठं आहे? आगम बोलू दे, आगमला बोलू दे। आगम खाली केला खेळायला। बर बोला।
तो विचारत होता सिंहाला मुलींचे वचन कसे समजले. लँग्वेज समजते की मनुष्यांची तिर्यंजांना समजते, तिर्यंजांची मनुष्यांना समजू शकते. नमोकार मंत्र सांगितलं तर नमोकार मंत्र ग्रहण होतो. जसं ते येतं ना तुमच्या ज्ञानदेव ना, त्या रेड्याकडनं बोलवून घेतले. कोण होते तुमचे ते पंढरपूरचे? तुकाराम ज्ञानेश्वर असं कोणतरी होते ना. त्यांनी रेड्याला सांगितलं म्हण काय काय मी तुला शिकवलं होतं मागच्या वेळेस. तर ते रेडा श्लोक म्हणला होता माहिती आहे का तुम्हाला? तुम्हाला कळायला पाहिजे ते मोठं चॅलेंज आहे. म्हणजे कळू शकते भाषा, असं काय अवघड नाही आहे. कारण मनुष्यांच्या सहवासात राहून त्याला नावं ठेवता ना तुम्ही. काय टॉमी म्हणणार, काय म्हणता रे? होय बरं. म्हणजे लँग्वेज समजते, असं काय नाही समजण्यासारखं नाही आहे. असा आम्हाला प्रश्न आला होता, देवांची लँग्वेज तुम्हाला कशी समजणार? म्हणजे देव येऊन उपदेश करतायत, ते तर संस्कृत भाषेत बोलतात म्हण, माहिती आहे का तुम्हाला? तुमच्यासमोर संस्कृत बोलायला लागले तर असं आपण प्रश्नार्थक बघत बसू त्यांच्याकडं. म्हणजे वर्णींच्या प्रवचनमध्ये आलं होतं, वर्णी जी ने बताया था प्रवचन में कि देव लोगों की भाषा कौन सी होती है, उनकी भाषा ऐसी है, मराठी हिंदी ये सब नॉर्मल क्या बोलते हैं, बहुत नीचे वाले लैंग्वेज है. संस्कृत ये उच्च लैंग्वेज है, तो ऐसी उत्कृष्ट लैंग्वेज यूज़ करते हैं वो. और अगर आपको उपदेश देने आ गए तो हम डिक्शनरी लेकर बैठेंगे नहीं तो विकिपीडिया जिससे हमें कुछ समझ में ही नहीं आएगा, ऐसा ना. तो जब वो गए होंगे ना नारकियों को उपदेश देने के लिए, कौन सी भाषा में बोलेंगे? मतलब जो भी बोलेंगे भाव समझ में आता है. अगर वहाँ पर बताया था ना वो जंगल में रहते हैं मुनिराज, उनके साथ आए हुए जो भी बैठे हुए तिर्यंच है, जैसे सिंह होगा या हिरन होगा या ऐसे कुछ रैबिट वगैरह और कुछ भी पशु हो सकते हैं. और महाराज जी प्रवचन बता रहे हैं और वो बहुत अच्छे से सुनते बैठते हैं. क्या समझ में आता होगा? आता है नहीं, ऐसा नहीं है. भाव समझ में आता है ना, ये बस इतना बता रहे हैं कि जो भी है वो हमारे कल्याण का है. ऐसे समजकर वो जो उनकी काय म्हणायचं त्यांचं समर्पण असतं ना, जे त्या प्राण्यांचं त्या मुनींविषयी त्या धर्माविषयी समर्पण, तिथंच त्यांना प्राप्ती होते. इसलिए जो बताया तिर्यंचों में भी ये कारण हो सकते हैं. उपादान क्या है? स्वयं का जीव उनका. और निमित्त क्या है विशाल भैया? 3 निमित्त हो गए, जिनबिंब दर्शन, जिनोपदेश, जाति स्मरण. अभी देवों को बताओ क्या क्या हो सकते हैं. हाँ, जिनबिंब दर्शन हो सकता है क्योंकि देव जा सकते हैं. ऐसे मैं यहाँ पे कर दूँ सेम. आगे जिनोपदेश हो सकता है, जाति स्मरण हो सकता है. और एक कारण है, क्या है? देव रुद्धि दर्शन. देवों को अलग अलग रुद्धियाँ होती है. तो जो भी कम रुद्धि वाले या क्या बोलते हैं, कम पुण्य वाले जो देव होते हैं, वो अन्य देवों की रुद्धियाँ देखकर विचार करते हैं कि इनको ऐसे इतनी रुद्धियाँ क्यों प्राप्त हो गई, हमें क्यों नहीं है. तो ये जाति स्मरण के अवधि ज्ञान से समझ में आ सकता है उनको कि उनको ये रुद्धियाँ क्यों प्राप्त हो गई. जैसे महर्दिक देव होते हैं, इंद्र होते हैं, जो उच्च रुद्धि वाले देव, अधिक रुद्धि वाले, अधिक पुण्य वाले देव होते हैं, उनको देखकर जो हीन देव है वो विचार करते हैं, उनको जो भी प्राप्त हुआ है वो धर्म का फल है. और ये समझकर वो आत्मसन्मुख हो सकते हैं और वहाँ पर उनको सम्यक दर्शन की प्राप्ति होती है. नारकी जिनबिंब दर्शन संकित जाऊन आलायस काय? जिनबिंब दर्शन नाही, जिनोपदेश है ना. तीन नरक तक है. तीसरे नरक तक देव जाकर जिनोपदेश देते, जिनेन्द्र भगवान नहीं जाते या मुनि नहीं जाते वहाँ पर, लेकिन देव जाकर उपदेश दे सकते. देवगति के देव. तो जिनोपदेश मिल सकता है सिर्फ तीसरे नरक तक.
उसके नीचे ये भी कारण नहीं है। आगे जाति स्मरण हो सकता है, वहाँ पर देव वृद्धि दर्शन नहीं है, वहाँ पर अलग कारण क्या है, दिसते का बोर्डवरचं? अलग कारण क्या है वहाँ पर? वेदना विभोग, यानी वेदना की तीव्रता। जितनी ज़्यादा वेदना होगी तो उतना धर्म की तरफ झुकता है जीव। बराबर आहे? हाँ बोलो, बराबर आहे? म्हणजे तुम्हाला वेदना द्यायला पाहिजे, सगळे सुखी आहे ना तुम्ही, म्हणून तुम्हाला नको वाटते धर्म करायला काय? जेव्हा एक्झाम्स आले समोर, किती देवा देवा केलं सांग, देवा मला पास कर मतलब जब संकट आता है तो हमें बहुत धर्म, देव, गुरु आदि की याद आती है। और अगर हमारा नॉर्मल लाइफ चल रहा है, हम सुखी है, तो क्या करना है उसको लेकर? काय म्हणतो पारस? हो ना? अर्जुना काय म्हटली? स्मरण आणि जिनबिंब दर्शन नहीं है, नार के ऊपर नहीं आ सकते और नीचे जिनबिंब नहीं है। कितने अधोलोक में जिनबिंब जिन अकृत्रिम जिन चैत्यालय, विशाल भैया, अधोलोक में कितने जिन चैत्यालय है? 7,72,00,000 जिनालय है अकृत्रिम, लेकिन वो सब कहाँ है? नरक में नहीं है। तिथं कोण जाणार प्रक्षाल करायला? तो जो खर भाग और पंख भाग है ना नीचे वाला, वहाँ पर है, उसके नीचे नहीं है, उसके नीचे नारकी रहते हैं। तो सिर्फ चित्रा पृथ्वी से नीचे है, इसलिए अधोलोक में है, ऐसा बताया जाता है। चित्रा पृथ्वी पर हम है तो ये मध्यलोक हो गया, इसके ऊपर है वो सब ऊर्ध्वलोक है, और इसके नीचे जस्ट 2 लेयर्स है, उसमें इतने चैत्यालय है। किती निश्चय? 7,72,00,000 कशाला म्हणतात माहिती आहे का? जिनालय, उसमें जिनबिंब तो और अलग। कितने जिनबिंब है? 108 हर एक मंदिर में। एका मंदिरात 4 ठिकाणी 4 जण असतील ना जिनालय, तुम्हाला दर्शन करायला परेशानी असते। इकडं बसा, डोकं टेकवा, दुसरीकडे जावा, परत बसा, परत टेकवा, सगळीकडनं आपण आपला असं सॅल्यूट करून निघालेलो असतो बाहेर। म्हणजे किती ठिकाणी बसायचं आणि किती ठिकाणी डोकं टेकवायचं, उठा बसा करायला? तिथं कोण? अकृत्रिम चैत्यालयांचं प्रक्षालन वगैरे नसतं, पण दर्शन करायला जाणारे देव असतात, 108च असतात। तिन्ही लोकांमध्ये अकृत्रिम चैत्यालय आहेत, तिथं भवनवासींची भवनं आहेत, ते देव लोक आहेत ना, भवनवासी देव, तर त्यांची राहण्याचे स्थान आहेत, त्याला भवन म्हणतात। मग ते एक भवन सुद्धा इतके विशाल आहेत आणि त्याच्यामध्ये जिनालय आहेत। म्हणजे जिनालयच इतके की किती म्हणले हो भैया, किती किलोमीटर वाले, अनेक एक किती 100 काहीतरी काढलो होतो आपण, किती किलोमीटर वाले? एक जिनालयामध्ये 108 प्रतिमा आहेत। समज एका प्रतिमाला 1 किलोमीटर अंतर असेल, किती असणार? 500 धनुष्य एक मूर्ती। पद्मासनस्थ असेल अजून, म्हणजे एक ॲप्रॉक्सिमेट असं काढलं आम्ही की एक प्रतिमासाठी 1 किलोमीटरची जागा। गर्भालय त्यांचं असते ना, जे काय म्हणायचं, गर्भगृह, तर जर ते तेवढं असेल 1 किलोमीटरचं, तर एका मंदिरात 108 प्रतिमा, म्हणजे किती मोठं आहे मंदिर? हैराण होऊन जाल दर्शन करायला गेला तर। यही से हम दर्शन करते हैं। जसं आम्ही गेलो होतो कुठं, कुंडलपूरला, आणि तिथं किती मंदिर आहेत, खालनं निघताना लोकांनी सांगितलं 108 मंदिरं बरं का, आणि अशी ती छोटी आम्हाला वाटलं असतील जवळजवळ, आणि कुठली जवळजवळ असती तो खाली दर्शन केलं तर तिथे एक 5-6 होती, आणि मग पहाड चढायला सुरू झाल्यावर मोजतोय की आम्ही सगळी, तर ते कुंडलपूरलाच ना, हां कुंडलपूरलाच, ते कारण मध्ये मोठं जिनालय झालं ते, तर ते 2-3 पहाडांमधनं अशी मंदिरं उतरत येताना 108 का 110 अशी काहीतरी मंदिर आहेत। आणि मग सगळे खाली उसपर्यंत डिस्चार्ज झाले होते। म्हणजे आपल्याला असं वाटतं की आपण कसं दर्शन करणार, उठा बसा करायचं, सगळीकडे आपलं उभारून अर्घ्य चढवायचं आणि नमस्कार करून निघायचं, हेच चाललं होतं सगळ्यांचं।
आणि मग असं 108 प्रतिमा जर एका मंदिरात, तर कसं दर्शन करणार? म्हणजे ज्याच्या ठिकाणी भक्ती असते ना, तर कसंही समर्पण असतं आणि आनंद असतो उलट दर्शन करण्यामध्ये त्यांना. बरं, मला एक असं छान सुचलं काल की उपादान आणि निमित्त आपण शिकलो ना. तुम्हाला किती पदरी पडलंय मला माहीत नाही, पचेल पण जेवढं पडलंय तेवढं समजलं नाही. एवढं तर उपादान म्हणजे काय? कार्याचा कर्ता. जे काय कार्य झालंय त्याच्यामध्ये मेन कारण आहे ते उपादान असतं, आणि जे काय सहकारी असतात त्याला म्हणायचं पारस निमित्त. तर मला सांगा, उपादान आणि निमित्त चर्चा समजून आपल्याला काय फायदा आहे जीवनामध्ये? का शिकायचं हे? काय यूज काय आपल्या रोजच्या लाईफमध्ये म्हणा किंवा मोक्षमार्गामध्ये म्हणा, आहे ना चालू ते ज्याचं त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं शिकून ते? बरोबर, फर्स्ट पॉईंट सांगितलं, कर्तृत्व घेतो ना आपण. मी त्याचं सगळं बरं केलं तर तो मला असं वागणूक देतो, असं बिहेवियर आहे त्याचं. किंवा म्हणजे काय केलं? त्याचं चांगलं कोणी केलं? मुलाचं चांगलं मी केलं का नाही? का काय केलं भैया ते? म्हणजे मुलाचं चांगलं मी केलं असं जे म्हणता ना, त्याच्यामध्ये विसरलो उपादान काय आणि निमित्त काय. आणि म्हणून मग तिथं कर्तापणाचा भाव येतो. म्हणून सांगितलं पहिलं लिहा, उपादान निमित्त चर्चा समजून काय फायदा आपल्याला? कर्तृत्व नष्ट होतं. आणि असं अजून तुम्ही चिंतन करा, खूप चांगला अनुभव आला मला काल मी जेव्हा चिंतन केलं तेव्हा. लिहा, पारस असं असतं का भैया? अभ्यास करायचं असतं तेव्हा तरी घेऊन बसावं. असं ते कोण कोण ऐकणार आहेत ना, त्यांना तुझं नाव पाठ झालंय. सगळे विचारतात कोण आहे पारस? म्हणलं पटशीश आहे. मला तर नाव घ्यायचे नाही आहेत ॲक्च्युली, पण जाऊ देत. तर पहिलं सांगितलं काय? कर्तापणा संपतो. अजून काय सांगा? ईशान, नवीन नाव. काय फायदा समजून काका? उपादान निमित्त काय करतं काय आपल्याला? जे पण कार्य एखादं समोर घ्या तर त्याच्यामध्ये समजेल आपल्याला की काय त्यात मूळ कारण आहे आणि काय निमित्त आहे, आणि मग आपलं काय रोल त्याच्यात. हां, अहम नष्ट होतो हे सांगायचं. अहम भाव नष्ट होतो म्हणजे मी केलं, माझ्यामुळं झालं, हे जे तुम्ही म्हणताय ना, परत मी कार्य करूच शकत नाही आणि करतो म्हणतोय म्हणजेच अहंकार आला. मग उपादान सांगतंय, निमित्त सांगतंय काय? त्याचं कार्य त्याच्यामध्ये झालंय, म्हणून अहंकार नष्ट होतो. तिसरं, जर माझं कार्य मीच करू शकतो, परद्रव्य करूच शकत नाही, तर बोल. म्हणजे स्वाधीनता येते. माझं काम मीच करणार आहे, तर मला सुखी करायचं का दुःखी करायचं कोण ठरवणार सांग? मीच ठरवणार आहे. म्हणजे स्वाधीन परिणती सुरू झाली. लिखी इंग्लिशमध्ये. म्हणून माझा आधार मीच आहे आणि माझं परिणमन माझ्या अधीन आहे हे समजतं. आणि तिसरं सांगितलं पुढचं, निरपेक्षता येते की परांनी माझं चांगलं करावं, त्यांनी मला काय सुख द्यावं, काय काय मागणी आहे. आईवडिलांनी माझं सगळं चांगलं करावं, मला अशी नोकरी द्यावी, असं घर द्यावं, असं भोग द्यावेत, सगळं दुसऱ्याकडनं अपेक्षा करतोय ना, त्यावेळेस इथं सांगतायत काय? परनिरपेक्षता येते जेव्हा उपादान आणि निमित्त समजतं. म्हणजे काय परनिरपेक्ष होतो? म्हणजे हां, दुसऱ्याकडनं जे आपण इच्छा करतोय ना, त्यांनी मला वाईट केलं, त्यांनी मला चांगलं केलं, त्यांनी मला असं द्यावं, असं देऊ नये, हे सगळी अपेक्षा संपली. म्हणून परनिरपेक्ष वृत्ती प्रगटते. पुढं पराला दोष देण्याचे भाव संपतात. जेव्हा उपादान आणि निमित्त समजलं तेव्हा काय झालं? लिही. पराला दोष देण्याचे भाव संपतात. कसं?
कारण परानी तुम्हाला क्रोधी बनवलं, परानी तुम्हाला काय संकटात टाकलं, हे जे तुम्ही म्हणताय ना, का बरं संकट आलं हो तुमच्यावर? एखादं संकट आलं असेल तर का आलं? मीच करताय त्याचा, म्हणून सांगितलं परद्रव्य निर्दोष आहे हे समजणार. जसं पार्श्वनाथांवर कमठानी उपसर्ग केला की नाही, कसलं समजलं तुम्हाला उपादान निमित्त? हा, तिथं जेव्हा उपसर्ग झाला तेव्हा पार्श्वनाथ कोण आणि कमठ कोण? म्हणजे उपादान कोण, निमित्त कोण? हा, आणि पार्श्वनाथ म्हणजे सांगायचंय की त्यांचे उदय होते, बहिरंगात फक्त निमित्त होता तो. जसं अन्य पण अजून उदाहरण सांगितलं की कोणीतरी कुऱ्हाड मारली आणि चुकून तुमचा पाय आला, तिथं काय झालं? कोणी मारली? कोणी कोणाला मारलं? हा, म्हणजे किंवा जाऊ दे, तुम्ही काय करत होता? काहीतरी फ्रूट्स कट करत होता. आवाज कोण करतोय? फ्रूट्स कट करत होता आणि ते चाकू तुम्हाला लागला. सांगा कोणामुळं चाकू लागला, काय झालं? कोणतरी येऊन असं मध्ये बोलला असेल, तुम्ही तिकडं बघितलं असणार, चाकूच फिरवतो का काय? म्हणजे त्याला दोषी बघतो बाहेरच्याला, किंवा त्या चाकूवर राग काढणार. म्हणजे सांगताय तसं काय काढायला जाऊ नका, चाकू शाणं नसतं. तर ते मारल्यावर तिथं कोण नसलं तर आपण आपल्यावरच येतो ना, हे माझ्यामुळं झालंय. मग तेच सांगायचंय की पार्श्वनाथांवर पण उपसर्ग केला नाही असं म्हणायचं आपण, कारण तो त्यांचा उदय होता, त्यांना भोगायला लागला. म्हणून सांगितलं की पराला दोष देण्याचे भाव संपतात, म्हणजे दोष दृष्टी असती ती संपते. पुढं त्याच्यातूनच सांगायचंय की स्वतःच्या दोषांची जाणीव होते, दुसऱ्याला दोष देण्याचे भाव संपतात. तसं उपादान माझं आहे तर माझे दोष मला समजतात, त्याची जाणीव होते. लिही काय म्हणले? स्वतःच्या दोषांची जाणीव होते. म्हणजे नरकात गेल्यावर, जन्मल्यावर तिथं सगळे दोष सगळे दिसायला लागतात प्रत्यक्ष. कारण इथं जन्मलोय म्हणजेच कृतदोष सगळे आपल्या समोर येतात. पंचम काळात का जन्मलो? दोषी आहोत सगळे, माहित आहे का? कोण कोण दोषी आहे? सगळे दोषी आहोत. म्हणून कृतदोषांचं प्रतिक्रमण करा तर पुढं ते दोष नष्ट होणार. पुढं तत्वज्ञान झाल्याने परिणामांची विशुद्धी होते. उपादान निमित्त चर्चा समजली म्हणजेच तत्व समजलं सगळं, आणि त्याच्या निमित्तात आपल्याला रोजच्या जीवनामध्ये तुम्हाला जे पण प्रसंग येणार, काय झालं निश्चय की तो मनुष्याला कोणीतरी होता गुंडा, काय म्हणायचं, गुंडाच म्हणायचं काय म्हणायचं, आणि त्यांनी येऊन काहीतरी उधम मचवली तुझ्या दुकानाच्या बाहेर. मग तुला राग आला, मग तू काय केलं सांग? कोणामुळं राग आला? कोणामुळे एकदम क्रोधी झालो? पप्पाला माहित नाही आहे का? मी सांगायला लागले का? हात बी उचलला होता बरं का त्यांनी भैया, ते बी माहीत नसेल तुम्हाला. म्हणजे कोणामुळं क्रोध झाला? मग तत्वज्ञान समजल्यावर काय होते? ते परद्रव्य फक्त येऊन तिथं तुम्हाला खिजवणारे होते, तुम्हाला क्रोधी बनवणारे होते. बनायचं का नाही तुमच्यावर होतं, तुम्ही बनलात लगेच. मग त्यांना म्हणायचं निमित्त उपादान माझं. जसं वर्णिजींनी एक उदाहरण दिले की 2 मुलं उभारली होती एकमेकांपासून 20 फूट अंतरावर, आणि समोरचा मुलगा त्या मुलाला काय करतोय? काही हात लावणार नाही, काय नाही, बोलणार नाही, ओरडणार नाही, फक्त वाकडं दाखवतोय किंवा हातवारे करतोय असं काहीतरी, चिडावं त्यांनी म्हणून. सांग समोरच्यानी काय केलं? ईशान आणि संकित उभारले होते समोर समोर. काय केलं? म्हणजे चिडायचं का नाही हे समोरच्यावर आहे, त्यांनी येऊन काय थोडी त्याला काय केलं होतं. मग तिथं त्याला म्हणायचं निमित्त. पण उपादान मी स्थिर राहण्याचं ठरवलं होतं तर काय पण करू देत, थोडी मला येऊन काय करणार आहे तो. म्हणजे हे उपादान माझं, मी क्रोधी व्हायचं का नाही व्हायचं, त्याच्यानंतर झालं नाही ना भैया कधी? नाही ना. हां, ह्याला उपादान म्हणायचं. हां, तर पुढं सांगितलं
न्यायक राहण्याची शक्ती प्राप्त होते जेव्हा उपादान आणि निमित्त समजलं तर लिहा. न्यायक राहण्याची शक्ती प्राप्त होते जेव्हा मी हे सगळं वस्तू समजून घेतो तेव्हा, स्वरूप समजून घेतो तेव्हा. पुढं उपादान निमित्त समजलं म्हणजे अनेकांताची सिद्धी झाली. एकांत नाही आहे की उपादानच काम करतंय, निमित्त करतच नाही, निमित्त नसतंच, असं नाही आहे. कथनचित उपादान आणि कथनचित निमित्त दोन्ही प्रेझेंट असताना कार्य होणार आहे. म्हणून अनेकांताची सिद्धी होते किंवा एकांताचं खंडन होतं. तुम्ही काय सांगता का? सगळं मी सांगतेय. अनेकांताची सिद्धी होते. मित्राचं नाव लिहू नकोस, मैत्रीण पण आली त्याच्यात. एकांताचे खंडन होते. पुढं सांगितलं वस्तुव्यवस्था समजल्यामुळं शांती प्राप्त होते. कारण घरामध्ये पती पत्नीचं, मुलामुलांचं, भावाभावांचं भांडण का होतं हे समजत नाही. म्हणून त्यांनी मला कमी दिलं, जास्त दिलं, हे सगळे जे वाद असतात ते उपादान निमित्त समजलं नाही. म्हणून कोण कोणाला देऊ शकतो तुमच्या पुण्यानुसार तुम्हाला मिळणार आहे. आणि नसेल पुण्य तर समजल्याने शांती प्राप्त होते. वस्तुव्यवस्था समजल्याने शांतीची प्राप्ती होते. काय पाहिजे आत्मज मला सांग. लिहिलं ना? किती झाले तुमचे? माझ्याकडे 15 आहेत. काय राहिले तुमचे मग? नाही, एकातच आहे ते. पुढं सांगितलं स्वभावाचं सामर्थ्य समजतं. उपादान हे काय आहे हो? स्वभाव आहे ना आपला. तर जे कुठलं कार्य घडलं त्याच्यामध्ये उपादान जे असेल त्याचं सामर्थ्य कळतं, शक्ती कळते, त्याचं स्वरूप समजतं. म्हणजे माझ्यामध्ये काय उपादान आहे त्याची जाणीव होते. काय लिहिलं? माझे सामर्थ्य समजते, स्वभावाचे सामर्थ्य समजते. पुढं परिणामात सावधानता व सजगता येते. कारण माझं फळ मला मिळणार आहे म्हणल्यावर हे समजून काय फायदा? मी पाप करताना भिईन ना, भय वाटेल मला पाप करताना. त्याला म्हणतात पाप भीरू वृत्ती उत्पन्न होते. कुठलंही पाप केलं तर त्याचं फळ मला मिळणार आहे. कोणी बघू दे किंवा न बघू दे, कोणाला समजू दे न समजू दे. पाप एकांतात केलं जातं. मग ते कोणाला माहीत नसलं तरी सुद्धा फळ मी भोगणार आहे, कारण त्याचं उपादान मी आहे. म्हणून सावधानता किंवा सजगता येते परिणामात. आणि माझं विश्व मी निर्माण करू शकतो. उपादान समजल्यावर मला कसं लाईफ पाहिजे ना, मला कसं एन्व्हायरमेंट पाहिजे, मला कसा संयोग पाहिजे, हे सगळं मी माझ्या परिणामांनी ठरवतो. समजा कोणी तुमच्या क्लासमध्ये काय म्हणायचं अँग्री मॅन असेल तर तुम्ही काय करणार हो? किती त्याच्याजवळ जाणार, किती लोक त्याच्याशी बोलणार, फ्रेंडशिप करणार. चिडका येतो आपण नाही जात. म्हणजे काय झालं? त्यांनी त्याचं विश्व काय केलंय हो? असं स्वतःच्या परिणामांनी असं बनवलंय. आणि तेच कोणी असं असेल की सगळ्यांशी मिळून मिसळून बोलते, सगळ्यांना हेल्पफुल आहे वगैरे, असं जर नेचर असेल तर सहजासहजी त्याच्याजवळ लोक त्याच्या संयोगात जाऊ इच्छितात. म्हणजे म्हणायचं आहे मी माझं विश्व कसं बनवायचं हे माझ्यावर अवलंबून आहे. सुखी बनवायचं का दुःखी बनवायचं. भलेही तुम्हाला प्रतिकूल लोक मिळतील संयोगामध्ये, पण ते त्यांना दूर करू शकत नाही तुम्ही. जसं म्हणलं एखाद्याला समजा धनहानी झाली काहीतरी धंद्यामध्ये, तर त्यावेळेस तिथं त्याला लोक येतात आणि बोलणारे असतात, कर्ज काय परत मागणारे असतात, पैसे नावं ठेवणारे असतात, आरोप लावणारे असतात. कुठं जाणार पळून तो जीव? घेतलाय पैसा समजा, पण द्यावं तर लागणार आहे म्हणल्यावर त्याला भेटणारे सगळे त्याची निंदा करतायत. तो कुठं जाणार?
समजा त्यांनी ते सगळं चुकवण्यासाठी आत्महत्या केली, असं एकांनी केलं किंवा करायला गेले, त्यावेळेस त्यांना एका त्यागींनी समजावून सांगितलं. म्हणजे माताजी पण सांगतात ना एकदा उदाहरण, की एक मनुष्य होता आणि त्याला धंद्यात यशच येत नव्हतं. अनेक प्रकारांनी त्यांनी प्रयत्न करून बघितले पण त्याला कशातनं यश येत नव्हतं. म्हटल्यावर त्यांनी काय केला की ठरवलं मरायचं आहे. तर पहिल्यांदा काय केलं की दुसऱ्या गावात गेला, क्षेत्र बदलून बघितलं की तिकडं गेल्यावर आपल्याला यश येईल, पण तिथंसुद्धा त्याला काय ते सूट झालं नाही. शेवटी त्यांनी एका गुंडांच्यामध्ये सामील झाला, अशा टोळीमध्ये, आणि त्यांच्याकडनं काहीतरी मिळेल म्हणून पैसा घेतला आणि मग त्याच्यातून धंदा करायचं ठरवला, पण तिथं पण अपयश आलं. मग आता सगळेजण त्याच्या मागं लागले होते पैशासाठी म्हणून, तर त्यांनी सगळ्यांना सोडला आणि जंगलाच्या दिशेने निघाला. त्यावेळेस त्याच्या खिशामध्ये फक्त 500 रुपये होते. आणि मग जंगलात गेला तर तिथं मुनी दिसले एक. तर त्या मुनींच्या जवळ तो म्हणतोय की मरायचंच आहे आता. ते दरी होती, त्या दरीत उडी मारून तो मरणार होता. पण मुनींचा उपदेश ऐकून जाऊ म्हणून बसला आणि त्या मुनींना त्याच्या चेहऱ्यावरचे भाव वेगळे वाटले. म्हटल्यावर त्यांनी त्याला प्रवचन संपल्यावर बोलवलं आणि विचारलं. तर ह्याने स्पष्ट सांगितलं जसंच्या तसं सगळं. म्हटलं मला लाईफमध्ये काही चांगलं झालं नाही आणि माझ्या हाताला यशच नाही आहे, त्यामुळं मला जगायची इच्छा नाही, मी मरायला चाललो आहे. मग मुनी काय सांगणार, नको म्हणले नाहीत त्याला. मुनी काय म्हणले तुला जे करायचं ते कर, पण त्याच्या आधी म्हणले तुझ्या खिशात पैसे आहेत का काय, तर तू दान कर म्हणले. मग तो म्हणला आहेत माझ्याकडे, काय 500 रुपये आहेत म्हणले, मी मरणारच आहे, काय करायचं आहे, तुला किती पाहिजे तेवढं दान कर असं ते म्हणाले. तर त्यांनी सगळे पैसे काढले आणि दिले. म्हणले मला काय करायचे आहेत ना, आता मरायचंच आहे तर काय करायचं आहे ठेवून, म्हणून सगळं आहे नाही ते दिलं ना, कसं परिवर्तन होतं ह्याच्यासाठी सांगायचं आहे. तर ते त्यांचं डिस्कशन चाललेलं, तिथं असणारे कोणी असतील त्यांचे संघातले वगैरे किंवा कोणी श्रावक लोक, तर त्यांनी ऐकलं हे सगळं स्टोरी, की त्याच्या हाताला यश नाही आहे आणि त्याला मरणाचे भाव आहेत. तर ते महाराजांना जाऊन म्हणले की याला जे काय हवं ना ते आम्ही पुरवू, आणि त्याला सगळी मदत करायची आमची तयारी आहे, त्यांनी फक्त इथं राहू दे. तर महाराजांनी त्याला सांगितलं की म्हणले तू 2 दिवस राहा आणि मग ठरव काय करायचं ते तुझ्या हातात. आणि मग चालतंय म्हणला, असं नाही तर काय आज मेलो काय 2 दिवसांनी मेलो काय, राहिला. आणि 2 दिवसापर्यंत जे काय सगळं ते संस्कार झाले ना, ऐकायचे बघायचे सगळे त्या वातावरणाचे, त्याच्या निमित्तात त्याला त्या जे श्रावक लोक होते त्यांनी म्हणे घेऊन गेले. त्यांच्या जबलपूरमध्ये झालेली घटना आहे ही. तर त्यांचं काहीतरी एक कपड्याचं दुकान होतं जे की त्यांना चालवायला माणूस नव्हता, आणि त्यांनी ह्याला विचारलं तू चालवणार का, तो म्हणला काय हरकत नाही चालवतो. आणि तो जाऊन बसू लागला तर काय म्हणायचं असं ते परिवर्तन झालं होतं ना, सगळ्या कर्मांचं संक्रमण झालं होतं. तो बसल्यापासून ते दुकान फुल फ्लशमध्ये चालू झालं. म्हणजे खूप दिवसापासून बंद असलेलं तरीसुद्धा दुकान त्यांनी ग्रीप घेतली आणि हळूहळू करत इतकं चांगलं झालं की आज तसे त्यांनी 4-5 शोरूम चालवतो म्हणे, तिथं चालवतात. कोण आहेत ते, का झालं असं, म्हणजे मरायचे भाव केले होते पण सर्वस्व समर्पण केलं ना दानाच्यासाठी. तुम्ही काय करणार हो, खिशात किती पैसे आहेत ईशान, चल दान कर बघू. आपण काढून त्यातनं 1 रुपये 10 रुपये 100 रुपये एवढं करू जर आपल्याकडे एवढं असेल तरीसुद्धा. पण त्यांनी जे सगळं दिलं ना, देण्याचे भाव केले ना, त्याचं फळ काय झालं, त्याचं पाप संपलं. म्हणून असं सांगायचं की सांग त्याला कोण मारणार होतं, कसं त्याचं परिवर्तन झालं, कोणी परिवर्तित केलं त्याचं लाईफ उपादान निमित्त. म्हणजे मला म्हणायचं होतं विशाल भैया, आपलं विश्व आपण बनवणार आहे, मग ते कसं बनवायचं हे आपल्या हातात आहे. म्हणून सुखी राहायचं का दुःखी राहायचं कोण शिकवणार, उदय तर प्रत्येकाचे वेगळे वेगळे आहेत. त्यामुळं त्या उदयामध्ये आपल्याला स्वतःला सुखी ठेवायचं तर आपला विषय माहिती पाहिजे, आपण स्वतः सुखमय आहे हे समजलं तर कुठलीही परिस्थिती आपल्याला दुःखी करू शकणार नाही. ओम जाणा स्वतःचा निर्मळ पवित्र जीव जाणा,
सर्व कर्मांच्या उदयापासून अस्पर्शी जीव जाणा. पहा, या आत्म्यामध्ये पुण्य नाही, पाप नाहीच. या कर्मांचे फळ भोगणारा मी नाहीच. मी तर मात्र जाणणाराच आहे. जसे जिनेंद्र भगवान तसाच मी. ज्ञायक स्वरूपोऽहम् जीवोऽहम्. ओम विसर्जन.